तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी त्याच्यामध्ये विषय आहे गणित भाग 2 आणि त्याच्यातलं प्रकरण क्रमांक 6 आहे वर्तुळ. तर त्या वर्तुळ प्रकरणातला हा सराव संच 6.1 आपण या व्हिडिओपासून सुरू करतोय. मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 5 जे आहे ते प्रकरण क्रमांक 5 आपण बघितलं होतं आणि त्याच्यातले सर्व सराव संच आणि जे संकीर्ण प्रश्नसंग्रह आहे ते पण बघितले होते. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे व्हिडिओची. तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता, सगळ्या जे आधीचे व्हिडिओ आहेत ते बघू शकता. तसंच आपण एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका, सराव प्रश्नपत्रिका वगैरे भेटतील प्रत्येक प्रकरणावर. तर त्या दृष्टीने तो व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा काय करा, जॉईन करा. आता याच्यामध्ये पहिला आहे 9वी गणित भाग 2 6 वर्तुळ, प्रकरण क्रमांक 6 वर्तुळ, सराव संच 6.1 मध्ये पहिला प्रश्न. वर्तुळ केंद्र O पासून जीवा AB 8 सेमी अंतरावर आहे. जीवा AB ची लांबी 12 सेंटीमीटर आहे, तर वर्तुळाचा व्यास किती आहे तो काढायचा. आता O हे वर्तुळाचं केंद्र इथे दिलेलं आहे. O हे वर्तुळाचं काय आहे, जस्ट मिनिट हे घेऊया आपण. O हे काय आहे, त्याचं केंद्र आहे. आता एखादी जीवा घेतली मी AB, ही वर्तुळाची काय आहे, जीवा. वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडले तुम्ही, जीवा तयार होते. त्या रेषाखंडाला काय म्हणायचं, जीवा म्हणायचं. आता AB ची लांबी आहे 12 सेंटीमीटर पूर्ण आणि वर्तुळाचा, आता आपण एक काम करूया, वर्तुळापासून याच्यावर एक असं काय काढूया, लंब काढूया, त्याला नाव देऊया P. ओके, OP. आणि मग O आणि B काय करायचं, आपल्याला जोडून घ्यायचं. म्हणजे समजा मी तो O आणि B काय केलं, जोडून घ्यायचं. तर इथे आपण काय करूया, तर हे सगळं लिहूया जे काही केलं ते आपण. म्हणजे सुरुवात कशी करायची, तर रेख OP लंब जीवा AB, रेख OP लंब जीवा AB काढला आपण, आकृतीमध्ये काढलेला. आणि त्याच्यानंतर OB, रेख OB असं म्हणा हवं तर, रेख OB जोडला. तर हे आपण काय केलं, OB जोडला. आता हे आधी लिहूया आणि आणखीन एक दिलेलं आपल्याला, AB बरोबर किती दिलेला आहे, AB बरोबर 12 सेंटीमीटर. आता इथे एक गुणधर्म आपण लिहिणार आहोत. कुठला गुणधर्म लिहिणार आहोत, तर वर्तुळाच्या, प्रमेय बघितलं आपण, वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब, जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो, जीवेला दुभागतो. तर हा गुणधर्म इथे लिहायचा. तुम्ही जर वर्तुळाच्या केंद्रातून म्हणजे O मधून जर हा लंब टाकलात कशावर, जीवा AB वर, तर तो जीवेला दुभागतो, म्हणजे जीवेचे दोन भाग करतो. मग याचा अर्थ काय, तर हा जो PB आहे म्हणजे अर्धा भाग, हा तो पूर्ण ABच्या, हा जो पूर्ण AB दिसतोय तुम्हाला, तर त्या ABच्या निम्मा असणार आहे, रेषाखंड ABच्या निम्मा. म्हणजे हे लिहूया आता आपण. म्हणून PB बरोबर AB छेद 2. आता AB ची किंमत किती आहे, तर AB आपल्याला दिलेला आहे 12. तर 12च्या निम्मा किती येणार, 6, आणि त्याला एकक दिले. म्हणजे पहिल्यांदा आपण PB शोधला. PB बरोबर किती सेंटीमीटर आला रे, तर 6 सेंटीमीटर आला. आता त्रिकोण OPB मध्ये हा त्रिकोण आहे असं आपलं, वरती केंद्र, इथे P आणि B. तर एवढा भाग आता आपण बघूया आकृतीतला. त्याच्यामध्ये P हा 90 अंश आहे. कोण P बरोबर 90 अंश. म्हणून कुठला प्रमेय वापरायचा, म्हणून पायथागोरसच्या प्रमेयावरून, पायथागोरसचा प्रमेय तो काय सांगतो, प्रमेयावरून तो काय सांगतो, 90 अंशाच्या समोरची बाजू म्हणजे कर्ण. त्या कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. मग कर्ण कोण आहे, तर हा आहे OB. हा काय आहे आपला कर्ण, म्हणजे कर्ण वर्ग बरोबर पाया किती आहे, हा PB आहे, हा येणार PB, इथे आहे खाली तो PB वर्ग अधिक उंची वर्ग, उंची म्हणजे हा येणार इकडचा OP वर्ग. तर हे लिहिलं. आता किमती ठेवूया आपण. PB किती आहे, तर PB इथे आपण काढल्यावरती 6 सेंटीमीटर, त्याचा वर्ग करायचा.
अधिक ओपीचा वर्ग. आता इथं आपण लंब काढलाय, ओपी हा लंब काढला. इथे एक म्हटलंय बघा, ओ केंद्रापासून जीवा AB चे अंतर 8 सेंटीमीटर आहे. जीवा AB चे अंतर म्हणजे कुठलं? ओ केंद्रापासून ओ केंद्रापासून जीवा AB चं अंतर म्हणजे हे येणार, ओपी येणार. तर तो ओपी किती आहे? 8. त्यामुळे तो इथं लिहूया. तो एक इथं वरती लिहा. ओपी बरोबर 8 सेंटीमीटर. हे सुरुवातीला सुद्धा लिहा. मग आता ओपी बरोबर 8 सेंटीमीटर. मग इथं लिहूया. ओपीची किंमत काय ठेवली? 8. त्याचा वर्ग. 6चा वर्ग किती येणार? 6 गुणिले 6 केले 36 येणार. 8चा वर्ग किती येणार? 64. 36 आणि 64 ची बेरीज करा. तर दोन्ही मिळून किती येणार? 100. म्हणजे ओबी वर्ग. हे सगळ्यात इथं लिहिलं तरी चालेल. ओबी वर्ग बरोबर 100. आता दोन्ही बाजूला वर्गमूळ घ्या. इकडे पण वर्गमूळ घ्यायचं आणि इकडे 100चं पण वर्गमूळ घ्यायचं. कंसातल्या दोन्ही बाजूचा वर्गमूळ घेऊ. आता ओबी वर्गाला वर्गमूळ काय होईल? कॅन्सल होईल. 100चं वर्गमूळ 10चा वर्ग 10 गुणिले 10 केले 100 येतात. त्यामुळे 100चं वर्गमूळ किती येणार? 10. ओबी बरोबर किती येणार? 10 सेंटीमीटर. ओके, हे आलं ओबी. आता ओबी ही वर्तुळाची काय आहे जरा बघा इथे. तुमच्या लक्षात येईल नेमकं आपण काय शोधलं पहिल्यांदा. केंद्रापासून वर्तुळावरील कुठलाही बिंदू जोडला तर त्याला काय म्हणायचं? त्रिज्या. त्यामुळे ओबी ही काय झाली? काय मिळाली आपल्याला? त्रिज्या मिळाली. मग आता काय विचारलंय प्रश्नामध्ये? तर व्यास विचारलेला आहे. वर्तुळाचा व्यास काढा. त्रिज्येच्या दुप्पट व्यास. मग आता इथे लिहू. म्हणून इथं पहिल्यांदा त्रिज्या बरोबर 10 सेंटीमीटर. ओबी म्हणजेच कोण आहे? त्रिज्या. त्रिज्या 10 सेंटीमीटर. मग व्यास किती येणार? व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या. म्हणजे थोडक्यात 2 गुणिले किती येणार? 10. म्हणून 10 दुनी किती येणार? 20 सेंटीमीटर. 10 दुनी 20. म्हणून असं वाक्य लिहायचं, दिलेल्या वर्तुळाचा व्यास, पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं, वर्तुळाचा व्यास 20 सेंटीमीटर आहे. तर हे इथं लिहायचं, दिलेल्या वर्तुळाचा व्यास हा किती सेंटीमीटर आहे? 20 सेंटीमीटर. ओके, ह्या सगळ्या स्टेप इथे काय करा? व्यवस्थित लिहा. प्रत्येक गुणधर्म प्रमेय जो वापरलाय तो लिहा. त्या प्रमेयाचं नाव जरी लिहिलं तरी चालेल. ओके, तर पुढचा प्रश्न. आता प्रश्न क्रमांक 2 बघूया. प्रश्न क्रमांक 2 मध्ये एका वर्तुळाचा व्यास 26 सेंटीमीटर असून जीवेची लांबी 24 सेंटीमीटर आहे. तर त्या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर काढा. आता इथं ओ हे केंद्र आहे त्याचं, त्या वर्तुळाचं, आणि म्हणजे आपण मानूया एक वर्तुळ आहे, त्याचं केंद्र ओ आहे आणि त्याच्यामध्ये समजा AB, मगाचंच नाव लिहिलं, समजा AB ही जीवा आहे आणि ह्या जीवेवर आपण लंब टाकूया एक. समजा मी इथे असा ओ पासून इथे याच्यावर लंब टाकला ओपी. तर याची त्रिज्या कोण झाली? ओबी. इकडची ओबी पण जोडला आपण, हा लंब काढला. लंब म्हणजे इथे 90 अंश काढायचा. आता हे सगळं झाल्यानंतर हे आपण लिहूया जे काय आपण केलं ते. तर याच्यामध्ये समजा दिलेलं जो वर्तुळ आहे, समजा वर्तुळाचे केंद्र ओ आहे, तसेच ओपी लंब जीवा AB, आपण लंब काढला, ओपी लंब जीवा AB. त्याच्यानंतर AB बरोबर किती दिलेले आहे? वर्तुळाचा जीवेची लांबी आहे 24 सेंटीमीटर. म्हणजे AB ची लांबी किती आता? 24 सेंटीमीटर आहे. म्हणून इथं आपण एक वाक्य लिहूया, वर्तुळाच्या जो मगाशी वापरला पहिल्या उदाहरणात, वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. आता बघा इथं काय होतं, वर्तुळाचं केंद्र आहे ओ, त्याच्यापासून जर तुम्ही जीवेवर लंब टाकलं म्हणजे जीवा AB वर, तर तो जीवेला काय करतो? दुभागतो, त्याचे 2 समान भाग करतो. किंवा त्याचा दुसरा अर्थ आपण कसा घेऊ शकतो, तर हा जो PB आहे इथला, हा जो PB दिसतोय, जो मी डार्क करतोय इथं, तो पूर्ण EBच्या, हा जो आपला पूर्ण EB आहे त्याच्या काय असणार आहे? निम्मा असणार आहे. म्हणजे PB बरोबर
ए बी छेद 2. मग आता ए बी किती दिला आपल्याला? 24. 24च्या निम्मे केले म्हणून पी बी बरोबर 24 ला 2 ने भागला तर किती येणार? 12 सेंटीमीटर. तर हे आपलं काय झालं? पी बी शोधला आपण 12 सेंटीमीटर. आता दुसरं व्यास दिलाय आपल्याला. वर्तुळाचा व्यास किती आहे म्हणून सांगितलंय? तर व्यास आहे 26 सेंटीमीटर. म्हणून त्रिज्या बरोबर 26/2. 26/2 म्हणजे किती येणार? 13 सेंटीमीटर. 26च्या निम्मे करा 13. म्हणजे त्रिज्या किती झाली? 13. तर आकृतीमध्ये त्रिज्या कोण आहे? वर्तुळाच्या केंद्रातून कुठलाही एक बिंदू जोडला तर ही त्रिज्या झाली. म्हणजे ओबी काय झाली? आकृतीतली त्रिज्या. ओके. म्हणून इथं असं लिहूया. म्हणून ओबी बरोबर 13 सेंटीमीटर. तर हे एक शोधून घेतलं आपण. ओबी किती येतं. ओके. आता मेन आपल्याला शोधायचं काय ते बघूया. तर जीवेचे केंद्रापासूनचे अंतर किती येते ते शोधून काढायचं. तर जीवा म्हणजे कोण आहे आपली? ही ए बी. तिचं केंद्रापासूनचं अंतर. तर केंद्रापासूनचं अंतर कुठलं असणार आहे? ओपी हे अंतर असणार आहे. तर हे आपल्याला काय करायचं आहे? शोधून काढायचं. मी तर लिहूया ओपी बरोबर. म्हणून ओपी आपल्याला काय करायचं आहे? किती आहे? प्रश्नचिन्ह शोधायचं आहे. थोडक्यात प्रश्नचिन्ह म्हणजे ते शोधायचं. त्यासाठी हा त्रिकोण आपण गृहीत धरूया. कुठला त्रिकोण? तर इथे होता ओ पी आणि बी 90 अंश. मग आता इथं असं लिहूया त्रिकोण ओ पी बी मध्ये पी बरोबर कोण पी बरोबर 90 अंश. म्हणून कुठला प्रमेय वापरायचा? पायथागोरसच्या प्रमेयावरून. तो प्रमेय काय सांगतो? कर्णवर प्रमेयावरून. ओके. प्रमेयावरून तो प्रमेय काय सांगतो? 90 अंशाच्या समोरची बाजू म्हणजे कर्णाचा वर्ग म्हणजे ओबी वर्ग बरोबर खाली असणारा पाया घेऊया पीबी वर्ग अधिक इकडची उंची ओपी वर्ग. ओपी वर्ग. मग आता ज्या ज्या किमती आपल्याकडे आहेत, ओबी म्हणजे आपल्याला वरती त्रिज्या मिळालेली ही किंमत ठीक आहे. म्हणजे कुणाचा वर्ग येणार? 13चा वर्ग. पीबी इथे काढलं होतं बघा. पीबी बरोबर 12 सेंटीमीटर. जीवेच्या निम्मा भाग 12 सेंटीमीटर त्याचा वर्ग. आणि मग काय शोधायचं? ओपीचा वर्ग. आता इथे 13चा वर्ग कसं करणार? 13 गुणिले 13 शोधून काढा. किती येणार? 169. 12चा वर्ग 144. असंच करा. 12 गुणिले 12 किती येते बघा. तर 144 उत्तर त्याचं येतं. अधिक इथे ओपी वर्ग हा शोधायचा आपल्याला. तर हा जर शोधायचा असेल तर अधिक 144 ला इकडे आला म्हणजे लिहिताना इकडे लिहूया. ते 169 आहेत. अधिक 144 त्याच्याकडे जाऊन काय झाले? वजा. ओपी वर्ग जो आहे तो इथं लिहूया. ओपी वर्ग. आता हे करून बघा. ओपी वर्ग बरोबर 169 वजा 144 म्हणजे किती येणार? तर 25 येणार. हे करून बघा. तर दोन्हीकडे वर्गमूळ घेतला आपण. ओपी वर्ग आणि इकडे 25चा वर्गमूळ. 25चं वर्गमूळ किती येणार? वर्गाला वर्गमूळ काय होणार? कॅन्सल होणार. 25चं वर्गमूळ किती येणार? 5. 25चं वर्गमूळ बरोबर 5 सेंटीमीटर. म्हणजे थोडक्यात ओपी बरोबर किती आला? 5 सेंटीमीटर. आणि हेच आपल्याला शोधायचं होतं ओपी बरोबर. पण फक्त शेवटचं एक वाक्य जे मी इथं लिहितोय. म्हणून तर प्रश्नात काय विचारलं होतं बघा. तुम्ही सगळ्यात शेवटी लिहायचंय. तर जीवेचे केंद्रापासूनचे अंतर म्हणून जीवेचे केंद्रापासूनचे अंतर बरोबर हे वाक्य सगळ्यात शेवटी लिहायचे. याच्यानंतर केंद्रापासूनचे अंतर बरोबर किती आलेलं उत्तर? 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर हे शेवटी शाब्दिक उदाहरणासारखं ते लिहायचं वाक्य. तर आता प्रश्न क्रमांक 3 बघूया. वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचे अंतर 30 सेंटीमीटर असून वर्तुळाची त्रिज्या 34 सेंटीमीटर आहे. तर जीवेची लांबी किती येते ते आपल्याला शोधायचं आहे. तर हे आपण वर्तुळ काढलं पहिली गोष्ट. त्याच्यानंतर त्या वर्तुळाचं केंद्र समजा काय घेतलं आपण? वर्तुळाचं केंद्र आहे ओ आणि जी वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे ती 34 सेंटीमीटर आहे. तर जीवेची लांबी शोधायची. तर समजा याच्यामध्ये हा घेतला आपण इथे जीवा ए बी आणि त्याच्यावर हा लंब टाकला आणि मग काय जोडून घेणार आपण? इकडे ओपी बी जोडून घेणार. ओ आणि बी काय करायचं? जोडून घ्यायचा. तर ती त्रिज्या होणार. तर जे केलंय ते आपण लिहूया इथे.
समजा वर्तुळाचे केंद्र ओ असून AB जीवा आहे. ओके. OP लंब AB काढला व OB हा OB जो काढला आपण तो जोडला. डॉटेड जोडा किंवा पूर्ण रेषेनं जोडा चालेल. OB हा जोडला तर याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे? वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचे अंतर म्हणजे हा लंब असतो. तर हा लंब किती दिलेला आहे? 30. त्यामुळे OP बरोबर किती येणार? तिथे लिहूया OP बरोबर 30 सेंटीमीटर. परत याच्यात जर आपण बघितलं त्रिज्या म्हणजे कोण असणार आहे त्याची? केंद्रापासून वर्तुळावरील जोडलेला बिंदू म्हणजे ह्या आकृतीत कोण आहे? OB ही त्रिज्या झाली. OB बरोबर त्रिज्या आहे 34 सेंटीमीटर. हे दोन्ही शोधून घ्यायचे. आता हे दोन्ही शोधून घेतल्यानंतर आपल्याला काय शोधायचं आहे राहिलेलं? तर हा PB किती येतोय तो पहिला शोधायचा आणि मग त्याच्यावरनं आपल्याला जीवा मिळेल. तर त्यासाठी त्रिकोण घेऊया पहिल्यांदा. त्रिकोण OPB मध्ये P बरोबर 90 अंश म्हणून पायथागोरस प्रमेयावरून. तर पायथागोरस प्रमेयामध्ये काय करतो आपण? 90 अंशाच्या समोरची बाजू म्हणजे कर्ण, हा कर्ण आहे 90 अंशाच्या समोरचा. तर कर्णाचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग येणार? OB चा वर्ग बरोबर खाली असणारा पाया घ्या म्हणजे हा PB पाया आणि उंची कोण होणार? OP म्हणजे पाया वर्ग अधिक उंची वर्ग असं करूया. म्हणजे PB वर्ग अधिक OP वर्ग. मग आता किमती आहेत त्या ठेवूया. OB किती दिलेला आहे? 34. ती किंमत इथे ठेवूया. OB ची किंमत ठेवा 34 त्याचा वर्ग. परत PB शोधायचा आहे किती आहे तो आहे तसं लिहा PB वर्ग. OP किती दिलेला आहे? 30 चा वर्ग. आता इथे काय करायचं आपल्याला? 34 चा वर्ग. 34 चा वर्ग काढत असताना तुम्हाला काय करायला पाहिजे पहिलं? तर 34 गुणिले 34 करायला पाहिजे. ओके. इथे आपण करूया 34 गुणिले 34. जर 34 गुणिले 34 केले तर किती येणार आहेत? हा गुणाकार करून बघा तर तो येणार आहे 1156. PB वर्ग अधिक 30 चा वर्ग. 30 चा वर्ग म्हणजे असंच 30 गुणिले 30 करा. किती येणार आहे? 3 त्रिक 9 आणि वरच्या 2 शून्य होणार म्हणजे 900 होणार. तर हे मिळालं आपल्याला. तर हे मिळाल्यानंतर मग आता आपण काय करूया? PB शोधायचं आपल्याला. तर PB शोधण्यासाठी काय करणार? तर हा अधिक 900 याच्याकडे येऊन काय होणार? वजा. तर लिहिताना ते इकडे लिहूया म्हणजे 1156 तिथेच आहेत. फक्त अधिक 900 याच्याकडे येऊन काय होणार? वजा. PB वर्गाला इकडे लिहूया कारण तो शोधायचा आहे. ओके. मग आता 1156 मधून 900 वजा केले. किती वजा करणार आपण? 900. तर ते किती उरणार आहे? 256 म्हणजे PB वर्ग बरोबर 256. आता जर तुम्ही 16 गुणिले 16 केले असं करून बघा. 16 गुणिले 16 किती येणार आहे? 256. त्यामुळे 256चं वर्गमूळ किती येणार आहे? 16. कारण हे 256 येतोय त्याचं वर्गमूळ येणार 16. म्हणजे दोन्हीकडे समजा असं लिहिलं आपण वर्गमूळ घेऊ. इकडेही वर्गमूळ घ्यायचं आणि इकडेही वर्गमूळ घ्यायचं. दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन असं द्या. वर्गाला वर्गमूळ दिले तर काय राहिलं? PB बरोबर 256चं वर्गमूळ किती येणार? 16. आता सांगितल्याप्रमाणे PB बरोबर 16 आलं. तर PB काय झाला? हा निम्मा भाग झाला त्याचा. तर इथे लिहूया आपण हा. ओके. PB लिहिला. PB शोधला. तर PBच्या दुप्पट कोण असणार आहे? पूर्ण AB. ओके. हा जो PB आहे त्याच्या दुप्पट. मग आता त्यासाठी आधी लिहूया. इथे एक जो मगाचपासून पहिल्या 2 उदाहरणांमध्ये वापरतोय आपण आता मी थोडक्यात लिहितो तो. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला काय करतो? दुभागतो. ते आधीपासून वापरतोय आपण. ते एकदा तिथं लिहा. मग ते कसं येणार? आता सांगितल्याप्रमाणे जो पूर्ण EB आहे हा जो EB आहे तो ह्या अर्ध्या PBच्या काय असणार आहे? दुप्पट असणार आहे. त्यामुळे EB बरोबर 2 गुणिले PB. आता PB किती मिळालाय? तर 16. 16च्या दुप्पट केले आपण तर किती येणार?
16 दुनी 32 सेंटीमीटर EB. EB लाच काय म्हटलं होतं आपण, जीवा. म्हणून दिलेल्या वर्तुळाची जीवा बरोबर, शेवटी वाक्य लिहा, दिलेल्या वर्तुळाची जीवा बरोबर 32 सेंटीमीटर. हे आपलं काय असणार आहे, अचूक उत्तर असणार आहे. ओके, हे पहिले 32 सेंटीमीटर. तर हे लिहा व्यवस्थित. पुढचा बघू. तर आता प्रश्न क्रमांक 4 बघूया. प्रश्न क्रमांक 4 मध्ये ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 41 सेंटीमीटर आहे. वर्तुळाची जीवा PQ ही 80 सेंटीमीटर आहे. तर जीवा PQ चे केंद्रापासूनचे अंतर किती ते शोधायचं आहे. आता ह्याच्यामध्ये समजा O हे वर्तुळाचं केंद्र झालं. त्याच्या इथे घेऊया आपण O हे वर्तुळाचं केंद्र. तर जीवा कुठली आहे, जीवेचं नाव काय आहे, तर PQ ही काय आहे, जीवा आहे. ती 80 सेंटीमीटर आहे. मग आता समजा आपण हा लंब काढला इथे. लंब म्हणजे 90 अंश. केंद्रापासून कशावर लंब काढायचा, त्या समोरील जीवेवर. आणि मग हा OQ जोडून घ्यायचा आपण, हा सुद्धा. तर जे काय आता आपण केलं ते लिहून घेऊया. वर्तुळाचे केंद्र O असून हे दिलेलं आहे आपल्याला प्रश्नामध्ये, त्यामुळे आपल्याला काही समजायची गरज नाही. आता इथून सुरुवात करूया. तर OA असं म्हणूया. OA लंब. OA काय केलं, लंब काढला. कुणावर लंब काढला तो, तर PQ, जीवा PQ काढला. OA कशावर लंब काढला, जीवा PQ वर लंब काढला. आणि OQ हा काय केला आपण, जोडला. OQ जोडला, जे त्रिज्या आहे ती जोडली. मग आता काय काय दिलेलं आहे, वर्तुळाची त्रिज्या, जीवा किती दिलेली आहे, 80 सेंटीमीटर. तर हे दिलेलं आहे आपल्याला, जीवा 80 सेंटीमीटर आहे म्हणून. त्याच्यानंतर त्याच्या पुढे आणखीन एक दिलं, वर्तुळाची त्रिज्या म्हणजे OQ, वर्तुळाचं केंद्र आणि त्या वर्तुळावरील बिंदूंना जोडणारा रेषाखंड. त्रिज्या किती दिलेली आहे, 41 सेंटीमीटर. तर इथं लिहूया 41 सेंटीमीटर. आता इथे काय लिहिणार तुम्ही, तो गुणधर्म लिहिणार आपण. वर्तुळाच्या केंद्रातून, इथे लिहूया, वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर, पूर्ण वाक्यात लिहा तुम्ही, जीवेवर टाकलेला लंब काय करतो, जीवेला दुभागतो. हे आपण आधीच्या 3 उदाहरणांमध्ये सुद्धा बघितलेलं आहे, त्यामुळे मी थोडक्यात लिहितो की वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला काय करतो, दुभागतो. तर हे लिहायचं तिथे गुणधर्म किंवा जीवेचे गुणधर्म असं थोडक्यात लिहिलं तरी चालेल. त्या प्रमेयाचं नावच आहे जीवेचे गुणधर्म, तर ते सुद्धा लिहिलं तरी चालेल. आता याच्यामध्ये हा प्रमेय लिहिल्यानंतर आपण इथे आपल्याला काय दिलेलं आहे, PQ दिलेला आहे, बरोबर. तर आपण पहिल्यांदा AQ किती येतोय तो काढून घेऊया. तर AQ हा काय असणार आहे, पूर्ण जो PQ आहे त्याच्या निम्मा असणार, कारण दुभागतो, 2 भाग करतोय, ते 2 समान भाग आहेत. त्यामुळे नक्कीच AQ पूर्ण PQच्या काय असणार आहे, निम्मा असणार आहे. म्हणजे हे लिहूया, AQ बरोबर PQ छेद 2. तर PQ किती आहे, 80. 80च्या निम्मे किती येणार, 40 सेंटीमीटर. ओके, हे झालं AQ. आता तर याच्यामध्ये आपल्याला शोधायचं काय आहे, तर हा AO किती होतं, कारण वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचं अंतर म्हणजे कोण असणार आहे हा, तर OA हा किती येतोय तो शोधायचा. त्यामुळे इथे लिहूया AO बरोबर प्रश्नचिन्ह. तर हे आपल्याला काय करायचं, शोधायचं आहे. मग त्यासाठी आपण हा त्रिकोण कुठला आहे, OAQ. ओके, तर याच्यामध्ये A हा 90 अंश आहे इथला. तर त्रिकोण OAQ मध्ये A हा किती अंश आहे, लंब असल्यामुळं 90 अंश. मग कुठला प्रमेय वापरणार, पायथागोरसच्या प्रमेयावरून. तो प्रमेय काय सांगतो, कर्णवर्ग. कर्ण म्हणजे 90 अंशाच्या समोर, म्हणजे कोण येणार, OQ चा वर्ग बरोबर एक पाया घ्या त्याच्यातला, म्हणजे हा येणार AQ चा वर्ग अधिक एक उंची घ्या, म्हणजे कुठली, AO चा वर्ग, जे की आपल्याला शोधायचं आहे. आता OQ ची आलेली किंमत किंवा OQ किती दिला आपल्याला, 41 त्रिज्या. OQ ही काय आहे, त्रिज्या पण आहे वर्तुळाची. 41चा वर्ग अधिक AQ किती आला, 40चा वर्ग अधिक AO शोधायचा. आता 41चा वर्ग जर पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, 41 गुणिले 41 म्हणजे 1, 4 हे 0 आले, परत 4 1 4 आणि 4 1 16 म्हणजे 1, 4 आणि 4 8,
1681 आलं. तर हा 41चा वर्ग येणार. 1681 बरोबर 40चा वर्ग. 4चा वर्ग किती येणार? 16. आणि वरचे 2 शून्य करायचे वर्ग करताना. आणि EO चा वर्ग हा शोधायचा आहे. जर का तुम्हाला EO पाहिजे असेल तर हा अधिक 1600 लिहिताना इकडे लिहूया. 1681 मधून 1600 काय करायचे? वजा करायचे. आणि EO शोधायचा आहे त्यामुळे तो डाव्या बाजूला लिहूया. EO वर्ग. ऍक्च्युली काय केलंय? 1600ला 1681 कडे नेलेलं आहे. मग आता ह्यातून वजाबाकी केली तर फक्त किती राहणार? 81. EOचा वर्ग. वर्ग जाण्यासाठी दोन्ही बाजूला काय घेणार? वर्गमूळ. म्हणजे याचंही वर्गमूळ घ्यायचं आणि 81चंही वर्गमूळ घ्यायचं. वर्गमूळ घेतल्यामुळे वर्गाला वर्गमूळ जाईल. फक्त कोण राहील? EO बरोबर. आता बघा 9 गुणिले 9 किती येणार? 81. त्यामुळे 81चं वर्गमूळ 9. त्यामुळे इथं EO बरोबर 9 सेंटीमीटर. आणि तेच तर आपल्याला शोधायचं होतं. फक्त शब्दात कसं लिहायचं? म्हणून जीवा PQ चे केंद्रापासूनचे अंतर म्हणून जीवा PQ चे केंद्रापासूनचे अंतर बरोबर किती आलेलं आहे? 9 सेंटीमीटर. हे त्याचं अचूक उत्तर आहे. आणि तेच आपल्याला काय करायचं होतं? याच्या सगळ्यामध्ये शोधायचं होतं. तर आता प्रश्न क्रमांक 5 बघूया. प्रश्न क्रमांक 5 मध्ये आकृतीमध्ये O केंद्र असलेली 2 वर्तुळे आहेत. केंद्र एकच आहे O, आणि एक आतील वर्तुळ आणि बाहेरील. मोठ्या वर्तुळाची जीवा कोण आहे? मोठ्या वर्तुळामध्ये जीवा आहे AB, आणि लहान वर्तुळामध्ये कुठली आहे? जीवा PQ. आणि ती मोठ्या वर्तुळातील जीवा काय करते? लहान वर्तुळाला P आणि Q मध्ये छेदते. ओके, असं दिलेलं आहे. काय सिद्ध करायचं आहे? जेवढा AP आहे तेवढाच कोण आहे? BQ. हे दोन्ही समान आहेत हे सिद्ध करायचं आहे. तर त्यासाठी दोन्ही वर्तुळामध्ये काय करायचं? जीवेचा गुणधर्म वापरायचा. तर इथे सुरुवातीला आपण असं करूया, याच्यात हा लंब टाकूया थोडस. ओके, तर हा इथे लंब टाकूया आणि याला काहीतरी नाव देऊया याच्या व्यतिरिक्त. तर समजा OD असं म्हणूया. OD समजा, किंवा असं समजा म्हणण्यापेक्षा OD लंब, रेख OD लंब AB काढला. आता म्हणून पहिल्या आतल्या वर्तुळामध्ये बघा, समजा आतल्या वर्तुळामध्ये जीवा कोण आहे? PQ, आणि O पासून हा आपण D हा काय केलाय? लंब काढला. तर याच्यामध्ये आतील वर्तुळावर, आतील वर्तुळामध्ये आतील वर्तुळामध्ये काय येणार? तर OD हा लंब आहे जीवा PQ. ओके, OD कोणाला लंब आहे? जीवा PQ ला लंब आहे. म्हणून जीवेच्या गुणधर्मावरून किंवा प्रमेयावरून तर जीवेचा गुणधर्म काय सांगतो? वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला काय करतो? दुभागतो. म्हणजे त्याचे 2 समान भाग करतो. म्हणजे पहिलं काय येणार? तर PD एकरूप DQ, किंवा PD बरोबर DQ. याला क्रमांक 1 दिला. आता दुसरं, बाहेरच्या वर्तुळासाठी बाहेरील वर्तुळामध्ये केंद्र तेच आहे, ओच आहे. फक्त आता जीवा कोण आहे बाहेरच्या वर्तुळामध्ये? AB. हा समजा लंब आहे इथे OD काढलेला, तोच लंब आहे O पासून D मध्ये. इथं सुद्धा काय होणार आहे? तर इथं पहिल्यांदा लिहूया OD लंब जीवा. आता मोठ्या वर्तुळात जीवा कोण झाली? AB. तर ती जीवेला काय करणार आहे? दुभागणार आहे. म्हणजे जेवढा AD असणार आहे, AD बरोबर DQ, AD बरोबर DB. तर AD बरोबर DB, याला क्रमांक 2 द्या. आता AD च जर बघितलं आपण आकृतीमध्ये, AD कसा लिहिता येईल आपल्याला? AD बरोबर AP अधिक PD. असं लिहिता येईल. ओके, पूर्ण AD. कारण ते असं आहे, जर असं आपण ते हवं तर एकदा काढूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे काढूया बघा, इथे A, इथे P आहे, D आहे, आणि इकडे कोण आहे? B. तर AD कसं करता येईल? AP अधिक PD बरोबर AD. AD चे 2 भाग लिहूया, AP अधिक PD. ओके, हा पहिला AP आणि दुसरा PD, यांची बेरीज. तसंच DB च्या बाबतीत बघितलं, इथे मध्ये Q आहे, त्याच्या इथे Q आहे. तर DB चे सुद्धा 2 भाग करता येते.
डीबीचे कुठले दोन भाग येणार, तर डीबी बरोबर म्हणजे हा पूर्ण डीबी बरोबर काय येणार, डी क्यू अधिक क्यू बी, या दोन्हींची बेरीज येणार. डी क्यू अधिक क्यू बी. त्याला कारण लिहायचं, ए बी डी हे एकाच रेषेवर आहेत आणि डी क्यू बी एकाच रेषेवर आहे, त्यामुळे दरम्यानता मांडता येते आपल्याला, दोघांची बेरीज. मग आता पीडी बरोबर कोण आहे, डी क्यू. हे दोन्ही समान आहेत बघा, एक वरून पीडी बरोबर कोण आहे, डी क्यू. तर इकडचं पीडी ला डी क्यू काय होणार, कॅन्सल होणार. का, कारण समीकरणाच्या दोन्ही बाजू जर समान किमती असतील, म्हणजे पीडी आणि डी क्यू इथे समान आहे, तर ते एकमेकाला काय होतात, कॅन्सल होतात. त्यामुळे काय होणार, एपी बरोबर क्यू बी एक वरून असेल आणि एपी बरोबर बी क्यू आहे. आपलं काय आलं, क्यू बी. जरासं व्यवस्थित लिहिलं बघा, एपी बरोबर बी क्यू च्या ऐवजी, सॉरी क्यू बी च्या ऐवजी लिहूया बी क्यू. ओके, कारण क्यू बी किंवा बी क्यू दोन्हीचा अर्थ तोच. तर हेच आपल्याला काय करायचं होतं, सिद्ध करायचं होतं. हे सिद्ध झाले असं म्हणू शकता तुम्ही, हे सिद्ध झाले. ओके, तर अशा प्रकारे पूर्ण त्याची सिद्धता लिहायची. तर आता प्रश्न क्रमांक 6 बघूया. सिद्ध करा, वर्तुळाचा व्यास जर वर्तुळाच्या दोन जीवांना दुभागत असेल तर त्या जीवा परस्परांना काय असतात, समांतर असतात. हे सिद्ध करायचं. तर याच्यामध्ये आपल्याला पक्ष, साध्य, सिद्धता सगळं लिहावं लागेल. तर सुरुवात कुठून करूया, पक्ष. पक्ष म्हणजे काय लिहिणार, त्याच्यात आपल्याला प्रश्नात काय दिलेलं आहे. ओके, तर ओ हा वर्तुळाचा केंद्र आहे, वर्तुळाचा केंद्र असून ए बी व पी क्यू या जीवा आहेत. तसेच डीसी किंवा सीडी हा वर्तुळाचा व्यास आहे, वर्तुळाचा व्यास आहे. सीडी हा, आता बघा इथं आपल्याला काय दिलंय, वर्तुळाचा जर व्यास वर्तुळाच्या दोन जीवांना दुभागत असेल, म्हणजे सीडी काय करतोय, सीडी हा ए बी व पी क्यू यांना दुभागतो, हे झालं पक्ष. दुभागतो म्हणजे काय, दोन समान भाग करतो. तर इथं जेवढा एम आहे तेवढाच एन असणार, ओके, एन बी असणार, सॉरी एन आहे तेवढाच एन बी, आणि इकडे जेवढा पीएम आहे तेवढाच कोण असणार आहे, एम क्यू. अशा प्रकारे तो दुभागणार आहे. तर हे झालं पक्ष. आता साध्य काय करायचं आपल्याला, साध्य, तर जीवा परस्परांना समांतर असतात. मग जीवा कोण आहेत, ए बी समांतर पी क्यू. हे आपल्याला साध्य करायचं आहे, सिद्ध करून दाखवायचं आहे. ओके, मग आता सिद्धतामध्ये इथे बघा, ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये असं लिहा, ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये काय होतं, तर व्यास सीडी, ओके, तर इथे लिहूया ओएम. सीडीच्या ऐवजी फक्त आता ओएम म्हणूया, कारण हा भाग त्याच्यातलाच आहे. ओएम हा, किंवा असं लिहूया सीडी, काही हरकत नाही. ओके, वर्तुळामध्ये ओडी हा जीवा एबी ला दुभागतो. ते आपल्याला प्रश्नात दिलेलं आहे, म्हणजे पक्ष झाला. ओडी हा जीवा एबी ला काय करतो, दुभागतो. मग हा जर दुभागत असेल, एबी ला दुभागतो, तर त्याच्यावरून काय येणार, म्हणून एन बरोबर काय येणार, एन बी. एन बरोबर काय येणार, एन बी. आता वर्तुळाच्या केंद्रातून जर का एक जीवेवर आपण एक रेषा काढली जी त्याला दुभागते, इथे दुभागते बघा, एन बरोबर एन बी, तर तो नक्कीच काय असतो, 90 अंश असतो, म्हणजे लंब असतो. म्हणून ओ एन लंब ए बी. तर यात लिहायचं, जीवेच्या गुणधर्माचा व्यत्यास, तो व्यत्यास काय सांगतो, जर एखादा काय करत असेल, जीवेला दुभागत असेल तो रेषाखंड, म्हणजे हा ओ एन किंवा सीडी पूर्ण आहे त्याचा एक भाग ओ एन, हा जर जीवेला काय करत असेल, दुभागत असेल, तर नक्कीच तो काय असतो, लंब असतो. म्हणजे इथला कोण किती येणार आहे आपला, 90 अंश. 90 अंश म्हणजेच काय लिहायचं, लंब.
तर लिहूया आपण. तर कोणाचं पण माप लिहूया. कोण यम, आता मी नाव असं लिहिणार आहे त्याचं, यम सी बी हा कोण यम सी बी, जस्ट मिनिट, कोण एम सी बी, सॉरी यम एन बी, कोण यम एन बी बरोबर 90°. तर याला क्रमांक 1 दिला. एम एन बी हा 90 आला इथला. ओके. आता तसंच इकडे बघा, परत हे लिहायचं ओडी हा, आता कोणाला दुभागणार आहे बघा, ओडी हा जीवा कुणाला दुभागतो, पीक्यू ला दुभागतो. पीक्यू ला दुभागतो म्हणजे त्याचे दोन समान भाग करतो. बघा इथे त्यानं दोन काय केलेले आहेत, समान भाग केलेले आहेत. पीएम आणि एमक्यू. दुभागतो म्हणजे काय येणार, पीएम बरोबर एमक्यू. आणि जर जीवेला दुभागत असेल तर इथं काय असणार आहे, लंब असणार आहे. म्हणजे ओएम लंब पीक्यू. इथे लिहूया ओएम लंब पीक्यू. तर हेच लिहायचं, जीवेच्या गुणधर्माचा व्यत्यास. हेच इथे लिहायचं, जीवेच्या गुणधर्माचा व्यत्यास. आता लंब आला, लंब म्हणजे कोण किती आला, 90°. इथला कोण जो 90° आहे हा इथं आलेला, याला 3 अक्षरामध्ये लिहूया आपण. हे कसं लिहिणार आपण लिहिताना, हे असं लिहा, सी एम क्यू हा किती अंश येणार आहे तुमचा, 90°. कोण सी एम क्यू बरोबर 90°. जस्ट मिनिट, कोण सी एम क्यू बरोबर 90°. याला क्रमांक 2 द्या. आता इथे जर आपण बघितलं, दोन्हींची बेरीज करूया, 1 आणि 2 ची बेरीज करूया. म्हणून कोण एम एन बी अधिक कोण सी एम क्यू या दोन्हींची बेरीज करायची. ओके. एम एन बी आणि सी एम क्यू, तर 90 अधिक 90 किती येणार आहेत, 180. 1 व 2 वरून. ते कुठले कोण आहेत बघा इथले, पहिला कुठला आहे तर एम एन बी, इकडचा एम एन बी, आणि दुसरा इकडे सी एम क्यू म्हणजे हा इथला. इथून घेतलं किंवा एन एन एम क्यू घेतलं तरी चालेल. इथं सीच्या ऐवजी एन पासून सुरुवात केली तरी चालेल. हा किती आहे, 90°. हा पण किती आहे, 90°. म्हणजे हे दोघं रेषेच्या आतमध्ये बघा इथे. तर त्या दोन्हींची बेरीज किती आली, 180. म्हणजे आंतरकोणांची बेरीज किती आलेली, 180. आणि आंतरकोण कसोटीनुसार, म्हणून आंतरकोण कसोटीनुसार ती कसोटी वापरायची. आंतरकोण कसोटीनुसार जर का आंतरकोणांच्या मापांची बेरीज 180 आली तर त्या रेषा समांतर असतात. म्हणजे कुठल्या रेषा समांतर असतात, कुठं आंतरकोण तयार झालेत, तर ह्या दोन रेषांच्या मध्ये झाले. ओके. जस्ट मिनिट, ए बी आणि पी क्यू या दोन रेषांच्या मध्ये जे आंतरकोण आहेत त्यांची बेरीज 180 आली. त्यामुळे ह्या दोन रेषा एकमेकाला काय असणार आहेत, तर समांतर असणार आहेत. म्हणजे ए बी समांतर पी क्यू इथे लिहूया. म्हणून ए बी समांतर पी क्यू. तर हेच आपल्याला पाहिजे होतं. इथं प्रश्नामध्ये बघा, जीवा सिद्धतामध्ये ए बी समांतर पी क्यू, जीवा परस्परांना काय आल्या, समांतर आल्या. इथे आपले 6च्या 6 प्रश्न झालेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जो सराव संच पुढचा आहे 6.2 तो बघूया.